इकडे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी शरद पवारांची आज इंदापूर आणि बारामतीमध्ये सांगता सभा होणार आहे। बारामती हा वर्षानुवर्ष शरद पवारांचा गड राहिलेला आहे। त्यामुळे निवडणूक कोणतीही असो, शरद पवार फक्त बारामतीमधील मिशन बंगल्यावरच्या मैदानावरती प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सांगता सभा घेत आलेले आहेत। मात्र यावेळी राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर मिशन बंगला परिसरातील मैदान अजित पवारांच्या पक्षाला सभेसाठी प्रशासनाकडून देण्यात आले आहे। त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या सांगता सभेसाठी बारामतीमधील मोरगाव रस्त्यावरच्या एका मैदानाची निवड करण्यात आलेली आहे। बारामतीच्या राजकारणातील अनेक परंपरा, अनेक शिरस्ते गेल्या काही काळात मोडीत निघाले। अजित पवार शरद पवारांपासून वेगळे झाले आणि बारामतीतील नव्या राजकारणाची सुरुवात झाली। त्याचाच एक भाग आहे बारामतीत आज होत असलेल्या 2 सांगता सभा। 1967 पासून शरद पवारांच्या राजकारणाचा शिरस्ता राहिला की निवडणूक कोणती असो, शरद पवारांनी बारामतीमध्ये कधीच प्रचार केला नाही। फक्त प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामतीमधल्या मिशन बंगल्याच्या परिसरामध्ये असलेल्या एका छोट्या मैदानावरती शरद पवार प्रचाराची सांगता सभा घेत आले। ती परंपरा पुढे अजित पवारांची निवडणूक असो किंवा सुप्रिया सुळेंनी लढवलेल्या निवडणुका असो कायम राहिली। मात्र पक्षामध्ये फूट पडल्यानंतर ती जी मिशन बंगल्याच्या परिसरातली जागा आहे ती अजित पवारांच्या पक्षाच्या सांगता सभेसाठी अर्थात सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेसाठी प्रशासनाकडून देण्यात आली। त्यामुळे शरद पवारांना सुप्रिया सुळेंच्या सांगता सभेसाठी बारामतीमधल्या मोरगाव रस्त्यावरील या मैदानाची निवड करावी लागली। आपण जर पाहिलं तर जय्यत तयारी या ठिकाणी या नव्या जागेवरती सुप्रिया सुळेंच्या सांगता सभेची करण्यात आली आहे। मोठा मंडप आहे, या ठिकाणी बैठक व्यवस्था लोकांना बसण्यासाठी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। या मंडपामध्ये जे खांब आहेत त्या खांबांवरती शरद पवारांच्या संबंधी भावनिक आवाहन करणाऱ्या पोस्ट देखील किंवा पोस्टर्स या ठिकाणी लावण्यात आली आहेत। सुनेत्रा पवारांसाठी अजित पवार प्रचार सभा घेणार आहेत, जिथे वर्षानुवर्ष शरद पवारांच्या सांगता सभा होत आल्या आणि अर्थात या ठिकाणी शरद पवार सुप्रिया सुळेंसाठी सांगता सभा घेणार आहेत। बारामतीच्या राजकारणाचं एक नवं पर्व या निमित्ताने सुरू होत आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।